नमस्कार प्रिय वृश्चिक राशीच्या मित्रांनो. आजचा दिवस साधा नाही. आजच्या दिवसात काहीतरी न बोललेलं, न दिसलेलं आणि न समजलेलं तुमच्या आयुष्यात हळूहळू आकार घेणार आहे. कधीकधी विश्व आपल्याशी शब्दांनी नाही तर संकेतांनी बोलतं. आणि आज 3 मार्च 2026 हे संकेत तुमच्यासाठी खास आहेत. आज सकाळी उठल्यावर जर मन थोडं शांत आणि थोडं विचारात हरवल्यासारखं वाटलं असेल तर समजा ग्रहांनी तुमच्या मनाच्या दारावर हलकीच तकटक केली आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. ग्रहस्थितीचा गूढ प्रभाव. आज चंद्र तुमच्या अंतरंग भावनांना स्पर्श करत आहे. मंगळाची ऊर्जा तुमच्या राशीत एक वेगळी जिद्द निर्माण करत आहे. पण ही जिद्द बाहेरच्या जगाशी लढण्यासाठी नाही तर स्वतःच्या शंकांवर विजय मिळवण्यासाठी आहे. आज तुम्हाला अचानक जुन्या आठवणी आठवतील. एखादा जुना मेसेज, एखादी व्यक्ती किंवा अपूर्ण राहिलेली गोष्ट. विश्व सांगत आहे, जी अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. दिवसाची सुरुवात. संकेतांची पहिली चाहूल. सकाळी 7 ते 9 या वेळेत मिळणारी एखादी छोटी बातमी तुमचा पूर्ण दिवस बदलू शकते. कदाचित फोन कॉल, सोशल मीडियावर संदेश किंवा अचानक झालेली भेट. ही घटना साधी वाटेल पण पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात असेल. आज घाई करू नका. वृश्चिक राशीचं सामर्थ्य म्हणजे निरीक्षण. आज बोलण्यापेक्षा पहा, ऐका आणि जाणून घ्या. प्रेम आणि नातेसंबंध. हृदयातील न बोललेले शब्द. आज प्रेमाच्या बाबतीत एक गूढ ऊर्जा कार्यरत आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज तुमचा जोडीदार तुमच्याकडून शब्द नाही तर समजून घेणं अपेक्षित करेल. एक छोटीशी गैरसमजूत मोठी होऊ शकते जर अहंकारमध्ये आला तर. आजचा मंत्र. जिंकायचं नातं की वाद. अविवाहित वृश्चिक राशीसाठी आज एखादी नवीन ओळख मनात हलकीशी जागा निर्माण करू शकते. कदाचित ही व्यक्ती आधीपासून तुमच्या आसपास असेल पण आज तुम्हाला तिचं वेगळं रूप दिसेल. करिअर आणि व्यवसाय. शांत वादळ. कामाच्या ठिकाणी आज वातावरण वरून शांत पण आतून बदलांनी भरलेलं असेल. तुमच्या मेहनतीकडे आज कोणीतरी लक्ष देत आहे ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही. आज नवीन आयडिया सुचेल, अचानक जबाबदारी मिळेल किंवा जुना प्रोजेक्ट पुन्हा सुरू होईल. एक सल्ला. आज घेतलेला निर्णय पुढील 3 महिन्यांचा मार्ग ठरवेल. म्हणून भावनेत निर्णय घेऊ नका. आर्थिक संकेत. लपलेली संधी. आज आर्थिक बाबतीत आश्चर्यकारक संकेत आहेत. एखादी थांबलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे किंवा अचानक खर्च टळेल. पण लक्षात ठेवा, आज गुंतवणूक करण्यापेक्षा योजना तयार करणं योग्य ठरेल. संध्याकाळी 5 नंतर आर्थिक चर्चा फायदेशीर ठरू शकते. मानसिक अवस्था. अंतर्मनाचा प्रवास. आज तुम्हाला थोडं एकटं राहावंसं वाटेल. हे वाईट नाही. वृश्चिक रास ही परिवर्तनाची रास आहे आणि परिवर्तन नेहमी आतून सुरू होतं. आज जुनी भीती सोडा, स्वतःला माफ करा आणि नवीन सुरुवात स्वीकारा. एक छोटा उपाय. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनातील गोंधळ शांत होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात एखादा विषय चर्चेत येईल जो आधी टाळला जात होता. आज तुम्ही मध्यस्थाची भूमिका निभावू शकता. तुमच्या एका शांत वाक्यामुळे मोठा वाद टळू शकतो. आई किंवा घरातील ज्येष्ठ स्त्रीकडून मिळणारा सल्ला आज विशेष महत्त्वाचा ठरेल. आरोग्य संकेत. ऊर्जा चांगली असली तरी डोकेदुखी, थकवा किंवा झोप अपुरी वाटू शकते. पाणी जास्त प्या. मोबाईल स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्या. आज शरीर सांगत आहे थोडं सावकाश चाल. दिवसातील शुभ संकेत. शुभ रंग गडद लाल. शुभ अंक 9. शुभ वेळ सकाळी 8:45 ते 10:15. शुभ दिशा दक्षिण. आज लाल रंगाचा छोटा वापर आत्मविश्वास वाढवेल. संध्याकाळ. सत्याचा क्षण. संध्याकाळी एखादा विचार अचानक स्पष्ट होईल. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अनेक दिवस शोधत होतात ते उत्तर आज अचानक मिळेल. कधी एखादं गाणं, एखादं वाक्य किंवा एखादी आठवण. विश्व वेगवेगळ्या मार्गांनी संदेश देतं. फक्त मन उघडं ठेवा. आजचा आध्यात्मिक संदेश. वृश्चिक राशीचं जीवन म्हणजे फिनिक्स पक्षासारखं जळून पुन्हा उभं राहणं. आजचा दिवस तुम्हाला सांगतं, भूतकाळ संपला आहे पण तुमची कथा अजून संपलेली नाही. छोटा उपाय. आज रात्री एका दिव्यात तिळाचे तेल लावा. देवासमोर शांत बसून मनातील एक इच्छा व्यक्त करा. ही इच्छा पुढील काळात मार्ग दाखवेल. दिवसाचा निष्कर्ष.
रहस्य उलगडण्याची सुरुवात. प्रिय वृश्चिक राशी, आज मोठी घटना घडणार नाही कदाचित, पण मोठ्या बदलाची बीजे आज पेरली जातील. आजचा दिवस म्हणजे पुस्तकातील तो अध्याय आहे जो सुरुवातीला साधा वाटतो पण शेवटी संपूर्ण कथा बदलून टाकतो. विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे. फक्त विश्वास ठेवा, स्वतःवर आणि नियतीवर. जर तुम्हाला आजचं राशी भविष्य मनाला स्पर्श करून गेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कदाचित पुढचा संदेश तुमच्यासाठीच असेल. पुन्हा भेटूया उद्याच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत हसत रहा, विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह रहा. हर हर महादेव.